Hello friends, good morning. Let us start with brainstorming activity part number 4, AV number 4. We have already completed this topic. Topic number 1.6, Tiger Hills. In what way the war between Pakistan and India was fought and India own Tiger Hills. The description is given in this topic. So let us start with next topic, brainstorming activity. A1 is there. Narrate in your own words a similar account based on the text to the class. Narrate in your own words a similar account based on the text to the class. तर याच पद्धतीने आपल्याला आपल्या वर्गाला हे सांगायचं आहे की कशा पद्धतीने हे संपूर्ण युद्ध जे आहे ते घडलेलं आहे, त्याचं वर्णन जे आहे ते आपण आपल्या क्लासला त्या ठिकाणी करून दाखवायचं आहे. नॅरेट इन युअर ओन वर्ड्स अ सिमिलर अकाउंट बेस्ड ऑन द टेक्स्ट टू द क्लास. तर जे जे घडलेलं आहे ते आपल्या शब्दात त्या ठिकाणी आपण मांडा, आपल्या वर्गमित्रांशी शेअर करायचं आहे. त्यानंतर आहे सेकंड टॉपिक, इमॅजिन दॅट यू आर अबाउट टू इंटरव्ह्यू द रायटर, राईट 10 to 15 क्वेश्चन्स रिगार्डिंग द ऑपरेशन. तर कल्पना करा की तुम्ही लेखक जे आपले आहेत त्यांची मुलाखत त्या ठिकाणी घेत आहात. तर राईट 10 to 15 क्वेश्चन्स रिगार्डिंग द ऑपरेशन. तर या ऑपरेशनबद्दल तुम्ही लेखक जे आपले आहेत, लेखकांचं नाव या ठिकाणी आलेलं आहे. इथे आपल्याला दिसतंय जनरल वेदप्रकाश मलिक यांनी हा पाठ्यांश जो आहे तो टायगर हिल्स नावाचं त्यांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकातून त्यांनी हा उतारा घेतलेला आहे. आणि ह्या आपल्या जनरल वेदप्रकाश मलिक यांच्याशी आपल्याला एक संवाद साधायचा आहे, त्यांना काही त्यांची एक मुलाखत घ्यायची आहे आणि 10 ते 15 प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला हे ऑपरेशन जे आहे टायगर हिलचं ते कसं पूर्ण केलं त्याबद्दल आपल्याला विचारायचे आहे. तर आपण बघूया काय नेमकं आपल्याला सांगता येईल. तर याबद्दल आपण बघूया. ऑन 20th anniversary of Kargil war, we remember an armed conflict between India and Pakistan in the Kargil district of Kashmir and elsewhere along the line of control. तर 20वा त्या ठिकाणी वर्धापन दिन कारगिल युद्धाचा त्या ठिकाणी होता आणि आम्ही त्या ठिकाणी त्याची एक आठवण जी आहे त्या युद्धाची. वी रिमेंबर अन आर्म कॉन्फ्लिक्ट बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान इन द कारगिल डिस्ट्रिक्ट ऑफ काश्मीर. तर कारगिल जिल्हा जो आहे काश्मीरमधला त्याच्यात त्या ठिकाणी भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान जो त्या ठिकाणी संघर्ष झाला होता. अँड एल्सवेअर अलॉंग द लाईन ऑफ कंट्रोल, आणि त्या ठिकाणी जी LOC आहे, जी नियंत्रण रेषा आहे, त्या दरम्यान जे काही घडलं होतं, जी चुटपुटची लढाई त्या ठिकाणी झाली होती. वी आर फॉर्च्युनेट टू हॅव इन आवर स्टुडिओ जनरल वेद प्रकाश मलिक. तर आपण अतिशय नशीबवान आहोत, सुदैवी आहोत की आपल्यासमोर त्या ठिकाणी ज्यांनी हे सगळं नियंत्रित केलं, हे छोटंसं असं युद्ध, तर ते आपल्या स्टुडिओमध्ये आहे. तर आपण जनरल वेद प्रकाश मलिक यांचं स्वागत करूया. आणि त्यावेळेचे हे जे आपले चीफ होते, हू वॉज द चीफ ऑफ द आर्मी स्टाफ ऑफ इंडिया ॲट दॅट टाईम. सो लेट अस स्टार्ट विथ द वेलकम अँड his interview. So, good morning, sir. We are fortunate to have you in our studio on a day which is considered a red letter day in Indian history. तर सर, आम्ही तुमचं स्वागत करतो ह्या दिवशी. आम्ही अतिशय समाधानी आहोत, अतिशय नशीबवान आहोत की भारतीय इतिहासात हा दिवस जो आहे तो अतिशय अभिमानास्पद आहे आणि तो आपल्या इतिहासात तो अतिशय सुवर्ण अक्षराने लिहिला गेलेला दिवस आहे. व्हॉट इज द फर्स्ट वर्ड दॅट कम्स टू युअर माइंड व्हेन कारगिल वॉर इज मेन्शन. तर पहिला शब्द तुमच्या डोक्यात काय येईल, की पहिलं तुमच्या मनात काय येईल, की कारगिल युद्ध जे त्या ठिकाणी झालं त्याबद्दल तुम्हाला पहिला तुमचं काय मत आहे. तर त्यांना आपण ते प्रश्न विचारायचे, फक्त आपल्याला एक इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. हाऊ कॉन्फिडंट वेर यू अबाउट इंडियन विक्ट्री. तुम्ही भारतीय विजयाबद्दल किती तुम्हाला आत्मविश्वास होता, की भारतीय विजय जो आहे तो होईल याबद्दल तुमचा आत्मविश्वास काय होता. वॉज आवर आर्मी प्रिपेअर्ड फॉर सच अ डिफिकल्ट ऑपरेशन. आपली जे आर्मी होती, आपलं जे सैन्य होतं ते खरोखर त्या ठिकाणी प्रिपेअर होतं का, त्यांची तयारी होती का, की ह्या सगळ्या हे जे अतिशय अवघड असं जी मोहीम आपण राबवली होती
त्याबद्दल आपल्या आर्मीने खरंच तयार होती का? प्लीज गिव्ह 1 or 2 एक्झाम्पल. यातले 1 किंवा 2 उदाहरणं आपण आम्हाला सांगावेत. युअर बुक ऑन कारगिल सेज इट ऑल. हाऊ डिड यू फील व्हाय नॅरेटिंग ऑर रादर रिपोर्टिंग द इव्हेंट्स ऑफ दोज डेज? तुमच्या पुस्तकात, कारगिलच्या पुस्तकात तुम्ही हे सगळं दिलेलं आहे. हाऊ डिड यू फील व्हाईल नॅरेटिंग ऑर रादर रिपोर्टिंग द इव्हेंट्स ऑफ दोज डेज? तर ज्यावेळेला तुम्ही हे पुस्तक लिहित होतात, ज्यावेळेला रिपोर्टिंग तुमचं चालू होतं त्या पुस्तकाचं, त्यावेळेला तुमच्या भावना त्यावेळेच्या काय होत्या? कारगिल वॉज द फर्स्ट वॉर इन इंडियन मिलिटरी हिस्ट्री वेन मीडिया कव्हर्ड द एंटायर बॅटल लाईव्ह. हाऊ डिड यू फील व्हेन यू वॉच द कव्हरेज? तर कारगिल युद्ध हे असं होतं की ज्या वेळेला संपूर्ण युद्ध जे आहे ते आपल्या टेलिव्हिजनवर त्या ठिकाणी लाईव्ह दाखवलं गेलं. हाऊ डिड यू फील व्हेन यू वॉच द कव्हरेज? ज्यावेळेला तो कव्हरेज तुम्ही बघत होतात, ते प्रक्षेपण तुम्ही त्यावेळेला बघितलं असेल, त्यावेळेला तुमच्या मनामध्ये काय भावना होत्या? व्हॉट वॉज युअर फर्स्ट रिॲक्शन व्हेन दिस प्रपोजल केम फ्रॉम मीडिया? जेव्हा मीडियाकडनं, प्रसारमाध्यमाकडनं हे प्रपोजल तुमच्याकडे आलं, त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं त्या वेळेला? You must have spent you must have spent many sleepless nights when your boys were fighting a tough battle in Kargil. Share with us some of your experiences of those days. तर तुम्ही अतिशय बऱ्याचशा रात्री झोपू शकले नसाल. तर तुमचे सगळे जे सैनिक होते त्या ठिकाणी लढत होते त्या प्रत्यक्ष सीमारेषेवर, आणि त्यावेळेचे तुमचे ते अनुभव जे आहे ते आम्हाला तुम्ही शेअर करा, तुम्ही सांगा. We have heard many stories of Kargil war like Vikram Batra, Ye Dil Mange More. Tell us 1 or 2 of your unforgettable memories associated with Operation Vijay. तर ऑपरेशन विजयबद्दल तुमचे काही अनुभव जे असतील तर ते आम्हाला शेअर करा. देर मस्ट बी सम मेमरीज ऑफ डिसअपॉइंटमेंट ऑल्सो. हाऊ डिड यू हँडल देम? काही निराशेचे क्षण पण त्या ठिकाणी आपल्याला आले होते, त्यावेळेला तुम्ही कशा पद्धतीने निराशा जी आहे ती हाताळली ते आम्हाला सांगा. व्हॉट इज युअर कॉमेंट ऑन द ह्युमॅनिटेरियन नॉर्म्स मेंटेन इवन ॲट अ टाईम ऑफ इमर्जन्सी? तर व्हॉट इज युअर कॉमेंट ऑन द ह्युमॅनिटेरियन नॉर्म्स मेंटेन इवन ॲट अ टाईम ऑफ इमर्जन्सी? अतिशय भयानक अवस्था असताना पण त्या ठिकाणी आपण एक मानवतावादी दृष्टिकोनातून आपण काही गोष्टी केल्या त्या युद्धाच्या वेळेला, त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते सांगा. हाऊ आर द फॅमिलीज ऑफ द आर्मी मेन इन्व्हॉल्ड व्हेन अ वॉर लाईक धिस गोज ऑन? ज्यावेळेला अशा प्रकारचं युद्ध होत असतं त्यावेळेला जे लोक असतात त्यांचे कुटुंब जे आहेत त्यांच्या काय रिॲक्शन्स असतात, त्यांच्याबद्दल काय परिस्थिती असते? व्हॉट वॉज युअर फर्स्ट रिॲक्शन व्हेन यू हर्ड अबाउट द मोमेंट ऑफ विक्ट्री? ज्यावेळेला तुम्ही विजयाचा पहिलीच बातमी ऐकली त्यावेळेला तुमची काय रिॲक्शन होती? व्हॉट वर युअर कीवर्ड्स टू युअर बॉईज व्हेन यू टॉक टू देम आफ्टर दे सक्सेसफुली अकम्प्लिश द टफ जॉब? ज्यावेळेला हा प्रचंड अवघड असा जॉब तुम्ही पूर्ण केलात त्यावेळेला तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांना, तुमच्या सगळ्या सैन्याला तुम्हाला कोणते शब्द तुम्ही त्यांना त्या विजयाचं रूपांतर जे आहे ते सांगितले त्यांना ते सांगा. माय लास्ट क्वेश्चन टू यू इज दॅट व्हॉट डू यू वॉन्ट टू से टू द सिव्हिलियन्स अबाउट देअर बिहेवियर ड्युरिंग अ वॉर ऑर वॉर लाईक सिच्युएशन? माझा शेवटचा प्रश्न असा असेल की तुम्ही काय सल्ला द्याल आपल्या सगळ्या नागरिकांना ज्यावेळेला युद्धसदृश्य परिस्थिती तयार होते त्यावेळेला तुम्ही कसं वागायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नागरिकांना तुम्ही काय आव्हान करणार ते तुम्ही सांगा. आणि थँक यू व्हेरी मच जनरल मलिक फॉर गिव्हिंग युअर व्हॅल्युएबल टाईम टू आवर व्ह्युअर्स अँड ऑल ऑफ अस टू मेक अस नो मेनी फॅक्ट्स अबाउट द कारगिल वॉर. आणि तुमचे आभारी आहे की तुम्ही तुमचा अतिशय मौल्यवान वेळ जो आहे तो आमच्या दर्शकांना दिला आणि कारगिल युद्धाबद्दलच्या ज्या तुमच्या आठवणी होत्या त्या आठवणी आमच्याबरोबर शेअर केल्या, त्याबद्दल आम्ही तुमचे मनस्वी आभार मानत आहोत. धन्यवाद. तर या पद्धतीने काही प्रश्नावली जी आहे ती आपण इथे मांडलेली आहे. त्यानंतर आहे लिस्ट एनी 4 फॅक्ट विच मेड द कॅप्चरिंग ऑफ टायगर हिल अ नॅशनल चॅलेंज. 4 गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला सांगायच्या आहेत. लिस्ट एनी 4 फॅक्ट विच मेड द कॅप्चरिंग ऑफ टायगर हिल अ नॅशनल चॅलेंज. तर टायगर हिल ज्या वेळा त्या ठिकाणी आपण हस्तगत केलं, जेव्हा त्या मिळवलं, त्याबद्दल त्या ठिकाणी एक राष्ट्रीय आव्हान त्या ठिकाणी होतं आणि त्याबद्दलच्या कोणत्या 4 गोष्टी त्या ठिकाणी आपण सांगणार आहोत की ह्या 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या. तर त्यातली पहिली गोष्ट त्या ठिकाणी जी आहे, द टॉप ऑफ द टायगर हिल ॲपियर्ड ऑलमोस्ट इम्पॉसिबल टू कॅप्चर सिन्स द एनिमी पोझिशन ऑन
दिस माउंटन टॉप डॉमिनेटेड पार्ट्स ऑफ श्रीनगर, कारगिल, ले हायवे. सगळ्यात महत्त्वाचं काय होतं तर टायगर हिलची ही जी टेकडी होती, द टॉप ऑफ द टायगर हिल अपियर्ड ऑलमोस्ट इम्पॉसिबल टू कॅप्चर. अतिशय अवघड असं काम होतं ते तिला हस्तगत करणं त्या टायगर हिलला. कारण त्या ठिकाणी शत्रुपक्ष जो आपला होता, पाकिस्तान जो होता, सिन्स द एनिमी पोझिशन ऑन द माउंटन टॉप डॉमिनेटेड पार्ट्स ऑफ श्रीनगर, कारगिल, ले हायवे. कारण मूळ टॉपवर त्या ठिकाणी आपल्या पाकिस्तानचं सगळे सैन्य त्या ठिकाणी होतं आणि त्यांचं संपूर्ण लक्ष ह्या श्रीनगर कारगिल जो हायवे आहे त्या हायवेवर त्या ठिकाणी होतं. म्हणजे ते काहीही करू शकत होते आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी त्या उंच परिस्थितीमध्ये त्या उंच टोकावर टायगर हिलला कॅप्चर करणं ही अतिशय अवघड गोष्ट होती. त्यात सगळ्यात नंतरची गोष्ट होती बॅड वेदर अँड अ पुअर व्हिजिबिलिटी ड्यू टू डार्कनेस वेअर टू मेजर प्रॉब्लेम फॉर द इंडियन आर्मी. सगळ्यात महत्त्वाचं की त्या ठिकाणी वातावरण जे होतं, हवामान जे होते ते अतिशय थंडावा आणि व्हिजिबिलिटी जी होती, म्हणजे जे जे दिसणं जे आहे, दृश्यमान भाग जो होता, व्हिजिबिलिटी जी होती ती अतिशय कमी होती ड्यू टू डार्कनेस, अंधारामुळे. वेअर द टू मेजर प्रॉब्लेम फॉर द इंडियन आर्मी, हे दोन अतिशय मोठे असे अडथळे होते. पहिलं होतं हवामान आणि दुसरं होतं त्या ठिकाणी पुअर व्हिजिबिलिटी. तिसरं आहे ॲक्युरेट फायरिंग बाय द वेल ट्रेन एनिमी सोल्जर फ्रॉम द साऊथरमोस्ट हाय ग्राउंड वॉज स्टॉलिंग द इंडियन आर्मी फॉर सम टाईम. तर सगळ्यात महत्त्वाचं काय होतं तर दक्षिण बाजूकडून त्या ठिकाणी सोल्जर लोकांनी जो चांगल्या प्रकारे जो अटॅक केला, जी फायरिंग केली, त्यामुळे त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा तो विजय जो आहे तो आम्हाला सुकर करता आला. त्यानंतर चौथी गोष्ट होती प्रिव्हेन्शन ऑफ एनिमी रिइन्फोर्समेंट वॉज अन अर्जंट नेसेसिटी टू इव्हिक्ट द एनिमी फ्रॉम द टायगर हिल. सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की त्या ठिकाणी जी टायगर हिलची त्यांची जी रसद होती मिळणारी, ती रसद त्यांना न मिळू देणं हे सगळ्यात महत्त्वाची बाब होती. प्रिव्हेन्शन ऑफ एनिमी रिइन्फोर्समेंट वॉज अन अर्जंट नेसेसिटी टू इव्हिक्ट द एनिमी फ्रॉम द टायगर हिल. आणि ती रसद जेव्हा ती हळूहळू बंद केली गेली, त्यांच्यावर जेव्हा हल्ला केला गेला, त्यावेळेला हळूहळू शत्रुपक्षाला त्या ठिकाणी आपल्याला नेस्तनाबूत करता आलं आणि त्या पद्धतीने टायगर हिल जी आहे ती आपण हस्तगत करू शकलो. तर ह्या चार गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या होत्या. त्यानंतर आहे डिफरंट आर्म्स अँड ॲम्युनिशन्स आर मेन्शन इन द एक्सपर्पेट फाइंड देअर नेम्स. तर ह्या उतार्यामध्ये काही आर्म्स अँड ॲम्युनिशन्स, काही शस्त्र आणि दारुगोळा त्या ठिकाणी त्याचं वर्णन इथे आलेलं आहे. तर असे कोणते कोणते नावं ह्या ठिकाणी दारुगोळ्यांची जी आहेत ते नावं त्या ठिकाणी आलेली आहेत, ते नावं आपल्याला सांगायची आहेत. तर दारुगोळा आणि शस्त्रांची नावं त्या ठिकाणी आलेली आहेत. तर ती नावं कोणती आहेत तर त्या ठिकाणी बोफोर्स गन हे आलेलं आहे, इंडिव्हिज्युअल गन्स आलेला आहे, त्यानंतर मल्टी बॅरल्ड ग्रेड रॉकेट लॉन्चर्स आहे, मॉर्टर्स आहेत, आर्टिलरी आहे, ग्रेनेड्स आहेत, फील्ड अँड मीडियम गन्स आहेत. हे सगळे नावं जे आहेत ते आपल्या विशिष्ट पद्धतीची जी शस्त्रास्त्र आहे, जी सामुग्री आहे, युद्धसामुग्री आहे, त्याचे ते नावं आहेत. बोफोर्स गन, इंडिव्हिज्युअल गन, ग्रेनेड, आर्टिलरी, मल्टी बॅरल ग्रेड रॉकेट लॉन्चर, मॉर्टर्स, फील्ड अँड मीडियम गन्स. तर अशा पद्धतीने अनेक नावं त्या ठिकाणी आले होते. त्यानंतर वार्स आर नॉट फॉट ओनली ऑन द बॅटलफील्ड कॉमेंट. तर युद्ध फक्त त्या ठिकाणी युद्धभूमीवर लढलं जात नाही, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तर खरं आहे, युद्ध फक्त युद्धभूमीवर लढलं जात नाही, तर त्याची जी स्ट्रॅटेजी असते ना, त्याचे जे डावपेच असतात ना, ते सगळ्यात महत्त्वाचे असतात. आणि युद्धभूमीवरपेक्षाही त्या ठिकाणी त्याची जी एक पॉलिसी आहे, त्याचे जे एक धोरण आहे, ते धोरण अतिशय महत्त्वाचं असेल. तर हे वाक्य अतिशय बरोबर आहे. दिस स्टेटमेंट इज ट्रू सिन्स इन एव्हरी वॉक ऑफ लाईफ पीपल हॅव टू फाईट टू गेट देअर डिमांड्स फुलफिल्ड अँड जस्टिस टू प्रिव्हेल. The military war is of course fought in the battlefield, but the family of the soldiers and the civilians also get involved since the country goes through different phase. तर या ठिकाणी जेव्हा युद्ध चालू होतं त्यावेळेला फक्त बॅटलफील्डच नाही, तर त्या ठिकाणी सैनिक लोकांचे कुटुंब, इतर जे नागरिक लोक असतात त्यांचं पण जीवन त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. इन आवर डे टू डे लाईफ ऑल्सो वी हॅव टू फाईट अ नंबर ऑफ बॅटल्स. आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पण आपल्याला अशा अनेक लढाया लढाव्या लागतात. वॉर अगेन्स्ट करप्शन, डिसीज, प्राईस राईज. तर अशा अनेक लढाया आपल्या आहेत. करप्शनबद्दलची लढाई आहे, आजार आहेत, प्राईस राईज आहे, नॅचरल डिझास्टर्स आहेत, कॉझिंग इमेन्स सफरिंग अँड द फाईट वन हॅज टू डू कॉम्बॅट दॅट आर ऑल द वॉर्स दॅट आर नॉट फॉट इन द ॲक्च्युअल बॅटलफील्ड. दे ऑल्सो हॅव टू बी फॉट ऑन द बॅटलफील्ड ऑफ लाईफ अँड दे आर द स्ट्रगल्स फॉर सर्वायवल. तर अशा पद्धतीने बॅटलफील्डवरच नाही तर अनेक प्रकारे आपण युद्ध लढू शकतो. ते युद्ध तुमचं करोनाचं असेल, ते युद्ध तुमचं
करप्शनचं असेल ते युद्ध, एखादं कुठल्याही पद्धतीने एखाद्या आजाराचं असेल त्यावर सुद्धा आपण बॅटलफील्ड होऊ शकते. तर आज ते आपण कोरोनाचं युद्ध लढतो आहोत. तरी ते प्रत्यक्षात त्या ठिकाणी कागदावर जरी नसेल तरी ते प्रत्यक्षात आपल्या समाजाशी ते निगडीत असतं असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ठीक आहे, आपण इथे थांबूया आणि पुढच्या आयवीकडे आपण वळू.